सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजपासून तुमची एक मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस हे इकडे सुरू होणार आहे. ती आहे सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स अँड रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट. तर ही प्रोसेस आजपासून तुमची सुरू होणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हे डिस्कस करणार आहोत की आजपासून ही प्रोसेस सुरू झाली की कधीपर्यंत ही प्रोसेस सुरू असेल आणि जे तुम्हाला रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट ही तुम्हाला प्रोसेस करावी लागते. तर त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागणार आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी करायचे आहेत, तर हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. बट त्याआधी जर तुम्ही इंजिनिअरिंगसाठी अप्लाय करणार असाल तर तुमच्यासाठी एक मोस्ट इंटरेस्टिंग वेबिनार हे अरेंज करण्यात आलेले आहे. ह्या वेबिनारमध्ये तुम्हाला सगळ्यात सांगण्यात येणार आहे की तुम्ही फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेतल्यापासून तुम्हाला काय काय स्किल्स तुम्हाला डेव्हलप करायचे आहेत, ज्याच्याने तुम्ही फोर्थ इयरला जाईपर्यंत एक हाय पेइंग जॉब ग्रॅब करू शकाल. खूप इन्फॉर्मेटिव्ह हे वेबिनार असणार आहे, कारण की टॉप IITians हे वेबिनार कंडक्ट करणार आहेत. तर नक्की हे तुम्ही वेबिनार अटेंड करा. ह्या वेबिनारची रजिस्ट्रेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या वेबिनार अटेंड करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले रजिस्टर करावं लागेल आणि जेव्हा पण हे वेबिनार असेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल, ते तुम्ही त्याच्याकडून जॉईन करू शकता. आणि हे वेबिनार सॅटर्डे आणि संडेला कंडक्ट करण्यात येणार आहे. तर नक्की तुम्ही हे वेबिनार अटेंड करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर आता आपण मेन टॉपिकला आपल्याला सुरुवात करूया. आता आज तुमची ही प्रोसेस सुरू होईल, म्हणजे 16 ऑगस्टला ही तुमची प्रोसेस सुरू होईल. तर कधीपर्यंत ही प्रोसेस सुरू असणार आहे, तर जसे 16 ऑगस्टला ही प्रोसेस सुरू झालेली आहे तर 18 ऑगस्टपर्यंत ही तुमची प्रोसेस सुरू असणार आहे. हे तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत. या 3 दिवसांमध्येच हे सगळी तुम्हाला प्रोसेस करायची आहे. म्हणजे तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं असेल किंवा नॉट फ्रीज करायचं असेल ते पण तुम्हाला ह्या टाईम पिरियडमध्ये करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन, तुमची सीट ॲक्सेप्टन्स फी जी तुम्हाला पे करावी लागते ती पण तुम्हाला ह्या टाईम पिरियडमध्येच पे करायची आहे. त्याच्यानंतर जे पण तुम्हाला कॉलेज अलॉट झाले त्या कॉलेजमध्ये पण तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं. त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी व्हिजिट करावं लागतं. तर ते पण तुम्हाला ह्या टाईम पिरियडमध्येच कंप्लीट करायचं आहे. तर हे 3 दिवस खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला ही सगळी प्रोसेस करायची आहे. बट आता जेवढी पण मुलं बेटरमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहेत, म्हणजे कॅपराउंड 1मध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळाले ते कॉलेज तुम्ही नॉट फ्रीज सिलेक्ट करून तुम्ही कॅपराउंड 2मध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट करणार असाल तर तुम्हाला रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट तर ही तुम्हाला स्टेप करायची नाही आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी रिपोर्ट करायचा नाही आहे, व्हिजिट करायचं नाही आहे. तुम्ही डायरेक्टली तुम्ही नॉट फ्रीज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे, म्हणजे सीट रिझर्वेशन फी तुम्हाला पे करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट करू शकता. तुम्हाला रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट ही तुम्हाला स्टेप करायची नाही आहे. आता एकदा तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट ॲक्सेप्टन्स फी पे करून झालं तर त्याच्यानंतर ज्या पण मुलांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे किंवा जी पण मुलं सेल्फ फ्रीजचा ऑप्शन सिलेक्ट करणार आहे तर त्या मुलांना रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट तर ही तुम्हाला स्टेप करावी लागणार आहे. जी मुलं बेटरमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहेत तर त्या मुलांना कुठल्याही कॉलेजमध्ये व्हिजिट करायचं नाही आहे. बट ज्या पण मुलांचं ऑटो फ्रीज झालं किंवा जी पण मुलं सेल्फ फ्रीज हे सिलेक्ट करणार आहेत तर त्या मुलांना त्या कॉलेजमध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे आणि तुमचं ॲडमिशन जे आहे हे तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे. आता ॲडमिशन कन्फर्मेशनच्या वेळी तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते, म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय काय प्रोसेस करावी लागते तर ते सगळं मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात पहिले तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत, ओरिजिनल डॉक्युमेंट्स, ते हे सगळे तुम्हाला कॅरी करायचे आहेत. तर कोणते कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करावे लागतात, आता जेवढे पण डॉक्युमेंट्स तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगच्या वेळी अपलोड केले होते, जेवढे पण डॉक्युमेंट्स तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी व्हेरीफाय करून घेतले होते तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी करायचे आहेत. जसे की तुमची मार्कशीट असेल, तुमची 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट, तुमचे डोमिसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुमच्या कॅटेगरीचे सर्टिफिकेट, जर तुम्ही EWSला अप्लाय केलं असेल तर तुमचं EWSचं सर्टिफिकेट लागेल, जर तुम्ही गॅप घेतलं असेल तर तुमचं गॅप सर्टिफिकेट पण ह्याकडे लागणार आहे. जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत ह्या सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला ह्याकडे प्रोव्हाइड केलेली आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ह्याकडे लागणार आहेत. आता ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स पण आहेत. कोणते कोणते एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स आहेत, सगळ्यात पहिले तुमचं MST-CD स्कोर कार्ड. तुमचं MST-CDचा स्कोर कार्ड पण तुम्हाला लागणार आहे. तर त्या स्कोर कार्डची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आणि ती प्रिंट तुम्हाला कॉलेज रिपोर्टिंगच्या वेळी कॅरी करून घ्यायची. त्याच्यानंतर जर तुम्ही JEE थ्रू अप्लाय केलं असेल तर तुमचं JEEचं पण स्कोर कार्ड लागणार आहे. जर तुम्ही नीट थ्रू अप्लाय केलं असेल, म्हणजे नीट एक्झाम पण तुम्ही दिली असेल त्याच्यामध्ये पण जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुमचं नीट एक्झामचं स्कोर कार्ड पण त्याच्याकडे तुम्हाला लागणार आहे. लेटेस्ट स्कोर कार्ड तुमचा लागणार आहे, तर ते तुम्हाला कॅरी करायचं आहे. त्यासोबत तुम्हाला त्याच्या खाली काय दिलं आहे, तुमचं अलॉटमेंट लेटर. आता अलॉटमेंट लेटर म्हणजे काय, तर अलॉटमेंट लेटर म्हणजे जिथे तुम्ही तुमची अलॉटमेंट चेक केली होती, जिथे तुम्हाला समजलं होतं की तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे तर ते तुमचं अलॉटमेंट लेटर आहे. आता हे जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर ते तुम्हाला कसं करायचं आहे, तर तुमच्या कॅपराउंडच्या ऑफिशियल पोर्टलवरती जायचं आहे. त्यावर गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला चेक प्रोविजनल अलॉटमेंट स्टेटस कॅपराउंड 1 हा तुम्हाला ऑप्शन दिसेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन ID, तुमचे डेट ऑफ बर्थ एंटर करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर भरपूर काही काही डिटेल्स येतील, जसे की तुमचे पर्सनल डिटेल्स येतील. त्याच्या खाली तुम्हाला तुमचे अलॉटमेंट डिटेल्स येतील, म्हणजे कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे, कुठली सीट तुम्हाला मिळाली आहे, तर हे सगळे डिटेल्स असतील. तर हे सगळं तुमचं अलॉटमेंट लेटर आहे. तर हे तुम्हाला प्रिंट काढायचे. प्रिंट कसं काढणार, ह्याच्या खाली तुम्ही स्क्रोल डाऊन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही त्याची PDF डाउनलोड करून घ्या आणि त्या PDFची तुम्ही प्रिंट काढा. कारण की ही प्रिंट तुमचे कॉलेज रिपोर्टिंगच्या वेळी तुम्हाला सबमिट करावी लागणार आहे. तर त्यामुळे तुमचे हे अलॉटमेंट लेटरचे प्रिंट तुम्हाला काढून घ्यायचे. त्याच्या खाली तुम्हाला दिलं आहे रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट. आता हे रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट म्हणजे काय, सो जेव्हा तुमची सेल्फ व्हेरिफिकेशन आणि तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी हे तुम्ही पे कराल, जी आहे 1000 रुपीज. तर सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट ॲक्सेप्टन्स फी पे केल्यानंतर तुमच्यासमोर एक PDF जनरेट होऊन येईल. तीच आहे तुमची रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट. त्या रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटवरती सगळे काय काय तुमचे डिटेल्स दिलेले असतात, कुठलं कॉलेज अलॉट झालं आहे, त्याच्यानंतर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालं आहे, तुम्ही सेल्फ फ्रीज केलं आहे, तर ते पण त्या ठिकाणी तुमचं लिहून येतं. तर ती तुमची ओव्हरऑल रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटची PDF आहे. तर ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आणि त्याची पण तुम्हाला प्रिंट ही कॅरी करायची आहे. त्याच्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म, जो तुम्ही पूर्ण कॅपराऊंडचा ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता, तर तो पण तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि त्याची पण तुम्ही प्रिंट काढून तुम्ही रिपोर्टिंगच्या वेळी घेऊन जायचं आहे. त्यासोबत तुमचे पासपोर्ट साईज फोटोग्राफ पण तुम्हाला कॅरी करायचे आहेत. जे पण तुमचे पासपोर्ट साईज फोटोग्राफ आहेत हे तुम्ही 5 ते 6 फोटोग्राफ तुम्ही कॅरी करून घ्या. कारण की कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्या तिकडे पण तुम्हाला काय काय फॉर्म फिलिंग करावी लागते. त्या फॉर्मवर तुमचे फोटोग्राफ हे अटॅच करावे लागतात. तर तुमचे फोटोग्राफ तुम्ही कॅरी करून घ्या आणि त्याचसोबत तुमच्या फोटोग्राफसोबत तुमच्या पॅरेंटचे पण फोटोग्राफ हे तुम्हाला कॅरी करायचे आहेत. कारण की काय काय फॉर्ममध्ये तुमच्या पॅरेंटचे पण फोटोग्राफ हे अटॅच करावे लागतात. सो तुमच्या फोटोग्राफसोबत तुमच्या पॅरेंटचे पण फोटोग्राफ हे तुम्ही कॅरी करायचे आहेत. सो काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी करावे लागणार आहेत, तर ह्याची पूर्ण लिस्ट मी तुम्हाला इकडे स्क्रीनवर दिलेली आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी करायचे आहेत. आता एक तुम्ही लक्षात घ्या की हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट्सच कॅरी करायचे आहेत. ह्याचे अजिबात तुमचे रिसिप्ट ॲक्सेप्ट करणार नाहीत. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुमची अजिबात रिसिप्ट घेणार नाहीत. सो जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत ह्याचे ओरिजिनल सर्टिफिकेट्स हे तुमचे तुम्हाला कॅरी करायचे आहेत. आता जेवढे पण मी तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगितले तर हे सगळे तुम्हाला डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत त्या कॉलेज रिपोर्टिंगच्या वेळी. आणि ह्या प्रत्येक डॉक्युमेंटचे 5 झेरॉक्स हे तुम्हाला काढून घेऊन जायचे आहेत. 5 झेरॉक्स मी तुम्हाला का सांगतोय, कारण की कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुमचे झेरॉक्स सेट पण त्याकडे मागितले जातात. तर प्रत्येक डॉक्युमेंट्स तुम्हाला 5 झेरॉक्स काढायचे आहेत आणि तुम्हाला कॉलेज रिपोर्टिंगच्या वेळी ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. ओरिजिनल सर्टिफिकेट पण घेऊन जायचे आहेत आणि त्यासोबत तुमचे झेरॉक्सचे सेट पण तुम्हाला घेऊन जायचे आहेत. आणि प्रत्येक डॉक्युमेंटचे ना असे तुम्ही झेरॉक्सचे सेट बनवून जा. जसं मी एक्झाम्पल म्हणून इकडे मी एक झेरॉक्सचा सेट बनवला आहे. आता हा झेरॉक्सचा सेट कसा बनवला आहे, सगळ्यात पहिले मी MSTCD म्हणजे कॅपराऊंडचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो मी याकडे अटॅच केला आहे. त्याच्यानंतर मी याकडे सीटचा स्कोर कार्ड याकडे अटॅच केलेला आहे. त्याच्यानंतर माझे जेवढे पण मार्कशीट आहेत ते याकडे मी अटॅच केलेले आहेत. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट. तर असे तुमचे झेरॉक्सचे सेट असे तुम्हाला बनवून घ्यायचे आहे. असे म्हणजे 5 सेट झाले पाहिजे. असे 5 सेट तुम्हाला घेऊन जायचे आहेत आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला सबमिट करायचे आहेत. तर हे तुम्ही घरूनच प्रिपेअर करून जा, कारण की तिकडे गेल्यानंतर ना भरपूर घाई गडबड होते आणि त्या तिकडे तुमचं लक्ष पण नीट नाही लागत, कारण की भरपूर घाई गडबड असते. प्रत्येक मुलगा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या मध्ये म्हणजे डॉक्युमेंट सबमिशनच्या मध्ये सगळी मुलं बिझी असतात. तर त्यामुळे जेवढे पण तुमचे सेट आहेत हे तुम्ही घरूनच बनवून जा. त्या तिकडे तुमची अजिबात काही घाई गडबड होणार नाही आहे. आता जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स कॅरी कराल, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि तुमचे झेरॉक्स, तर हे सगळे तुमचे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करावे लागतात. चल दादा, झेरॉक्स तर मी सबमिट करू शकतो, मग आम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट पण सबमिट करावे लागतात का, तर हो, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, तुमचे ओरिजिनल सर्टिफिकेट्स, तर हे पण तुम्हाला त्या तिकडे सबमिट करावे लागतात. आणि हे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत हे कॉलेजमध्ये सबमिटेड असतात. पुढचे 4 वर्ष हे तुमच्या कॉलेजमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स असणार आहेत. आणि त्यानंतर मध्ये जर तुम्हाला हे डॉक्युमेंट लागले तर तुम्ही डॉक्युमेंट्स काढू शकता, त्याचा काही इश्यू नाही आहे. बट आता जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स कॅरी करून जाल तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करायचे आहेत. तर हे सगळे तुमचे डॉक्युमेंट्स सबमिशनची प्रोसेस असते. आता कॉलेजमध्ये गेल्यानंतर पण ते कॉलेजवाले तुमचे सगळे डॉक्युमेंट्स चेक करतील की सगळे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत का, जे पण डिटेल्स ह्यांनी व्हेरीफाय केलेले आहेत तर हे सगळे बरोबर आहेत का, तर ते सगळे तुमचे चेक करतात आणि त्याच्यानंतर तुमच्या पुढच्या ॲडमिशनमध्ये तुम्हाला प्रोसीड करतात. त्याच्यानंतर कॉलेजवाले त्यांच्या कॉलेजचा एक फॉर्म देतात, तो फॉर्म तुम्हाला त्या तिकडे भरायचा असतो. त्याच्यामुळे सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स फिलअप करायचे असतात, तुमचा फोटोग्राफ अटॅच करावा लागतो. काय काय वेळेला तुमच्या पॅरेंटचे पण फोटोग्राफ त्याच्याकडे अटॅच करावे लागतात. तर ती तुम्हाला फॉर्म फिलिंग करायची आहे. तो फॉर्म तुम्ही भरल्यानंतर त्या तिकडे तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करायचा आहे. आता ही तुमची फॉर्म फिलिंग झाल्यानंतर काय काय कॉलेजवाले तुम्हाला युनिव्हर्सिटीचे पण फॉर्म भरायला लावतील. जसे की जर तुम्ही कुठल्या मुंबईच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असाल, जर ते कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर येत असेल तर ते कॉलेजवाले तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीचा फॉर्म भरायला लावतील. तर तो फॉर्म त्या तिकडे तुम्हाला भरायचा असतो. जर तुम्ही कुठल्या पुण्याच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असाल जे पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं,
तर ते तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीचे फॉर्म भरायला लावतील. तर तो फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला भरायचा असतो. तर मे बी कॉलेजवाले तुम्हाला युनिव्हर्सिटीचे पण फॉर्म भरायला लावतील. तर एकदा तुम्ही त्या कॉलेजमध्ये एन्क्वायरी करून घ्या. ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यायला जात असाल तर त्या कॉलेजमध्ये विचारा की तुम्हाला युनिव्हर्सिटीचे फॉर्म पण भरायचे आहेत का. तर ते तुम्हाला कॉलेजवाले सांगतील की काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. जर तुम्ही EBC स्कॉलरशिपला जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ते पण तुम्ही विचारून घ्या. ते तुम्हाला कॉलेजवाले सांगतील की तुम्हाला कधी फॉर्म भरायचा असतो. सगळं ते तुम्हाला त्या तिकडे सांगितलं जाईल. आता एकदा तुम्ही ही सगळी फॉर्म फिलिंग केली तर त्याच्यानंतर तुम्हाला ते कॉलेजची फी भरायची असते. जर तुम्ही ऑन दी स्पॉट फी भरणार असाल तर तुम्ही त्या तिकडे फी भरू शकता. आणि जर तुम्हाला फी ऑन दी स्पॉट भरता येत नसेल तर एकदा तुम्ही कॉलेजमध्ये एन्क्वायरी करा की तुम्ही कशी फी भरू शकता. तुम्ही जरा इन्स्टॉलमेंटनी फी भरू शकता की नाही. तर हे सगळं तुम्ही त्या तिकडे विचारा. त्या तिकडे तुम्हाला सांगतील की नक्की काय करायचं आहे कसं करायचं आहे. पूर्ण डिटेल त्या तिकडे तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. सो अजिबात तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं आहे. जेवढे पण तुम्ही डॉक्युमेंट्स कॅरी करताय तर हे सगळे तुम्ही नीट डॉक्युमेंट्स कॅरी करा. ठीक आहे. सो गाइस आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आता हे सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला कशी पे करायची आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ पाहिजे असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. पूर्ण डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि जर तुम्हाला ते वेबिनार अटेंड करायचं असेल तर त्या वेबिनारची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर ते वेबिनार तुम्ही नक्की अटेंड करा. त्यासाठी तुम्हाला आधी रजिस्टर करावं लागेल. तर रजिस्टर करून ठेवा. सॅटर्डे आणि संडेला ते वेबिनार असणार आहे. तर ते वेबिनार तुम्ही अटेंड करू शकता. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सी या अँड हॅव अ गुड डे.